जे आपल्याकडे आपण पाहतो अनेक महिला लोकांच्या घरी ज्या काम करतात, घरकाम करणाऱ्या महिला आहेत, बरोबर, त्या बिचारे दिवसभर काम करतात, मेहनत करत असतात, पण त्यांना जे काही मिळतं पगार असेल किंवा सॅलरी असेल ती खरोखर तेवढी पुरते का? आणि पुरत जरी असली तरी मला वाटतं त्यांचा जो श्रम आहे, त्यांची जी मेहनत आहे, त्याला आपण सन्मान देणं गरजेचं आहे. आणि म्हणून ज्या ज्या महिला घरकाम करतात त्यांना आपण नोंदणीकृत करून त्यांना आपण महिन्याला 1,500 रुपये स्वाभिमान निधी म्हणून आपण देणार आहोत. त्यांचं रजिस्ट्रेशन करू. ह्यांच्यासारखं लाडकी बहीण भाऊ असा घोळ नाही घालायचा आपल्याला. आरामात करू आपण. हे निवडणुकीसाठी नाही आहे, घाईघाईत करायचं नाही, पण हे आपलं सरकार आल्या आपल्याला ह्याच्यावर काम सुरू करायचं. आपल्या ज्या कोळी मच्छीमार बहिणी आहेत, ज्या तसंच मेहनत करतात, पण त्यांना देखील आपल्याला एक आधार म्हणून स्वाभिमान निधी द्यायचा आहे. काही महिने असे पण असतात जेव्हा काहीच उत्पन्न नसतं, तेव्हा मॉन्सूनचे म्हणजे पावसाळ्याच्या वेळी वगैरे त्यांना आपण 12 महिने देखील तसंच आपण एक ते करणार आहोत. परत परवान्यांसाठी नवीन परवाने जे कोळी महिला आहेत त्यांच्यासाठीच, आणि परवाने ट्रान्सफर करायला त्यांच्याच समुदायामध्ये, बाहेर नाही, पण ते पण ह्या हेमांगितांकडून म्हणजे कोळीवाड्यांकडून मला आता सपोर्ट मिळाला आहे. कोणाकडे कोळीवाड्यात जरा हातवरती करून सांगा. धन्यवाद. पण तुम्ही राहिलं पाहिजे, कारण जर मतं नाही मिळाली तर कोळीवाड्यांना आपल्याला आठवत असेल मिंदे सरकारला कशात टाकायचं होतं, क्लस्टर पॉलिसी. हां, आणि तिथे बिल्डरांना ते 8 की 9चा FSI देणार आहेत. तसं न होता कोळीवाड्यांमध्ये कोळी बांधवांना काय पाहिजे, कोळी भगिनीनं काय पाहिजे तेच झालं पाहिजे, बिल्डरांना पाहिजे ते नाही झालं पाहिजे. अर्थात पुढे जे कष्टकरी मुंबईकर, आपल्याला आठवत असेल शिवभोजन थाळी आपण महाराष्ट्रभर सुरू केली होती. तेव्हा कोविडच्या काळात आपण 5 रुपयावर आणली, काही काही ठिकाणी मोफत पण केली. तसंच मासाहेब किचनमधून आपण मुंबईत 10 रुपयात नाश्ता आणि दुपारचं जेवण आपण सगळ्या कष्टकरी मुंबईकरांना दिलं. अमित, सो बेसिकली हा पण माझ्या जवळचा मुद्दा आहे, कारण माझ्या घरी मुलगा आहे. पाळणा घर. आपण सगळे काम करतो. मला वाटतं महिला पुरुष आज सगळे काम करायला लागलेत. स्त्रिया कुठेतरी घर पण चालवतात आणि काम पण करतात. कुठेतरी मुलांना एक दिवस म्हणजे कामाला गेल्यावर कुठेतरी ठेवायला जागा नसते. म्हणजे तिकडे आपलं पाळणा घर येतं, जे आपण पाळणा घर सगळीकडे सगळ्या विधानसभेत चालू करणार आहोत, की तुम्ही त्या मुलाला तिकडे ठेवू शकता. आणि फक्त ठेवू नाही शकत, तर तिकडे त्यांची काळजी तुम्ही तुमच्या आईवडिलांकडे ठेवली तशी घेतली जाणार. त्याच्या न्यूट्रिशनची काळजी घेतली जाणार. तो काय खातो ह्याच्यापासून बघितलं जाणार. खेळणी वगैरे असणारच, पण तिकडे तुम्हाला स्त्रियाला कामाला जाताना कुठचाही स्ट्रेस घेऊन जायला लागणार नाही. त्याच्यामुळे तुमचा सगळा स्ट्रेस तो निघून जाणार आहे. असे पाळणाघर आपण चालू करणार आहोत. आणि दुसरं म्हणजे सॉरी, एकच ह्याच्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे आम्ही परत सकाळी पण याच्यावर बोलत होतो, कारण पाळणाघर हा विषय जो आहे तो खूप लोकांना आपल्याला वाटतं अरे तिथे खरोखर काळजी घेतली जाईल का, एक्झॅक्टली तिथे काळजी घेणारे कोण असतील वगैरे. तर अमितच्या मनात जे आहे ते एवढं त्यांनी प्रॉपर प्लॅनिंग केलं आहे की खरोखर जसं शाळेंमध्ये किंवा जागतिक कुठच्या संस्थेने काम करावं असं ते प्लॅनिंग करून आपण ठराविक जागी वॉर्डमध्ये. जागतिक नाही, तुम्ही तुमच्या आई-वडिलांकडे आई-वडिलांनी, बरोबर, तुमचं दुसरं घर असणार आहे ते. तर ती काळजी घेणार आहे. तर किती लोक पाळणाघरावर विश्वास ठेवू शकतील हा माझा त्याला प्रश्न होता. पण हे आम्ही खूप ब्रेनस्टॉर्मिंग करून हे मुद्दे ह्याच्यात आणलेले आहेत. आणि दुसरं म्हणजे शौचालय. म्हणजे शौचालयांची परिस्थिती तुम्ही बघितली असेल. म्हणजे मला कळत नाही की आजपर्यंत हे का नाही होऊ शकलं, पण प्रत्येक 2 किलोमीटरला महिला पुरुषांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचं शौचालय आपण चालू करणार आहोत. आणि महिलांसाठी तिकडे फ्री सॅनिटरी पॅडची पण एक वेंडिंग मशीन असणार आहे. म्हणजे तुम्हाला कुठचीच काळजी घ्यायची नाही आहे. आणि मला वाटतं की कुठेतरी पुरुष पण आता शौचालयात गेल्यावर विचार करतात की करू की नको. महिलांचे काय हाल होत असतील हे मला विचार पण नाही करू शकत. त्याच्यामुळे आपण आंतरराष्ट्रीय दर्जाचे आपण करणार आहोत. मला वाटतं आपण ते एक शौचालय बनवून मला वाटतं दाखवलं पाहिजे लोकांना की कसं होऊ शकतं. आणि ह्याच्यात पण जिथे वस्ती आहेत आपल्या मोठ्या, जसं आम्ही धारावीत एक केलेलं सुविधा केंद्र, तुम्हाला आठवत असेल, त्याच्यात आपण नुसतं शौचालय नाही तर परत कपडे धुण्याची देखील लॉन्ड्री. कारण स्थानिक महिला कामावर पण जातात. जसं अमितने सांगितलं पाळणाघरची गरज एवढ्यासाठीच आहे, कारण ह्या काम करणाऱ्या महिला असतील किंवा पुरुष असतील, कधी कधी घरात दोघंही काम करायला जातात, मग पुरुषांना कुठे सोडायचं. तसंच आता आपण मासाहेब किचन ज्या करतोय, 10 रुपयात आपल्याला चांगला नाश्ता आणि दर्जेदार जेवण मिळणार आहे. पण लॉन्ड्री हा पण एक मोठा विषय असतो. कपडे धुवायचे कधी, कपडे कसे धुवायचे, किंवा वेळ तरी मिळतो का, त्या महिला थकून जातात. आणि ही सत्य परिस्थिती, किती आपण जेंडर इक्वालिटी वगैरे बोललो तरी हे काम जास्तीत जास्त घरांमध्ये महिलांवरच येतं. म्हणून ज्या ठिकाणी आपल्याला आपण ह्या टॉयलेट्स बांधू, जिथे आपल्याला जागा असेल थोडी जास्ती, तिथे लॉन्ड्रोमॅट पण करू, म्हणजे लॉन्ड्री पण करू, जेणेकरून एकदम कमी किमतीत 1 रुपये किंवा 2 रुपयात आपण
खऱ्या अर्थाने त्या महिलांचं सगळं जे काही ओझं आहे ते पूर्ण कमी करू शकू.